हाय मुलांनो, तर आज आपण एक खूप छान मस्त गोष्ट बघणार आहोत. ठीक आहे, गोष्टीचं नाव आहे 23rd लेसन आहे द टू मर्चंट्स ऑफ सेरी. तर सेरी हे एका ठिकाणाचं नाव आहे. तर सेरीमधले दोन मर्चंट्स म्हणजे व्यापारी, जे की लोकांना वस्तू विकतात की नाही त्यांना मर्चंट असं म्हणतात. ठीक आहे. वन्स अपॉन अ टाइम इन अ प्लेस कॉल्ड सेरी देअर लिव्ड अ मर्चंट. कोणे एकेकाळी एक ठिकाण होतं सेरी, तिथे एक मर्चंट म्हणजेच व्यापारी राहत होता. ही वेंट फ्रॉम टाउन टू टाउन सेलिंग पॉट्स अँड पॅन्स अँड अदर थिंग्स मेड ऑफ ब्रास अँड टीन. तर तो एका गावातून एका शहरातून दुसऱ्या शहरामध्ये त्याच्याकडे असलेली जी भांडी आहेत, पॅन्स आहेत किंवा ज्या दुसऱ्या वस्तू होत्या ब्रास आणि टीनच्या बनवलेल्या, टीनपासून बनवलेल्या, हे एक ना मेटल्सची नाव आहेत. जसं की गोल्ड सिल्वर असतं की नाही त्यासारखं हे ब्रास म्हणजे पितळ, येल्लो कलरच्या भांडी असतात बघा आपल्या घरामध्ये. जसं आपला दिवा असतो आपण देवापुढे लावतो की नाही, तो ब्रासचा असतो. आणि टीन म्हणजे कथील. तर हे दोन मेटल्स आहेत. तर यापासून बनवलेल्या वस्तू तो विकत असतो. ही ट्रॅव्हल्ड एव्हरी डे विथ अनादर मर्चंट who also sold brass and tinware. तर तो जेव्हा व्यापाराला जायचा तेव्हा तो अजून एका दुसऱ्या व्यापारासोबत जायचा की जो सुद्धा ब्रास आणि टीनच्या वस्तू विकत असत. बट दिस अदर मॅन वॉज ग्रीडी. पण तो जो दुसरा व्यापारी होता की नाही, तो दुसरा माणूस होता ना, तो खूपच ग्रीडी म्हणजे लोभी होता. म्हणजे त्याला वाटायचं आपल्याला खूप भेटावं. When he sold something, he sold it at a very high price. जेव्हा तो काही गोष्ट विकायचा, एखादी गोष्ट विकायचा, तर तो खूप महाग विकायचा, खूप जास्त पैशांना विकायचा. बट वेन ही बॉट समथिंग ही ट्राईड टू गिव्ह ॲज लिटिल ॲज पॉसिबल. पण तो स्वतः जेव्हा काय गोष्ट घ्यायचा ना विकत, तर तो असा प्रयत्न करायचा की खूप कमी पैशामध्ये आपण घेऊयात ते विकत. असा तो होता. वेन द टू मर्चंट्स वेंट इन टू अ टाउन दे डिवायडेड द स्ट्रीट्स बिटवीन देम. जेव्हा ते कोणत्या पण एका शहरामध्ये शिरत असताना व्यापाराला, तर ते दोघं काय करायचे, तर तिथले जे रस्ते आहेत ते दोघं एकमेकांमध्ये वाटून घ्यायचे. इच वन वेंट अप अँड डाऊन द स्ट्रीट्स ही हॅड चोजन, कॉलिंग टीनवेअर फॉर सेल, ब्रास फॉर सेल. आणि ते दोघं पण त्यांनी जे रस्ते वाटून घेतलेले असायचे, टीन आहे विकायला, ब्रास आहे विकायला, असे म्हणत ते त्या रस्त्याने जायचे. पीपल केम आउट टू देअर डोअर स्टेप्स अँड बॉट ऑर ट्रेडेड विथ देम. लोक घरातून बाहेर यायचे आणि त्यांच्याकडून काही वस्तू घ्यायचे, त्यांच्यासोबत व्यापार करायचे. ओनली आफ्टर वन मर्चंट हॅड फिनिश्ड हिज बिझनेस ऑन दॅट स्ट्रीट डीड द अदर वन मेड हिज राऊंड देअर. आणि आपल्याला ठरवलेल्या रस्त्यावरचा जर त्यांचा बिझनेस झाला तर मग ते दुसऱ्या रस्त्यावरती जाऊ शकत असत. In those days, people did not always use money to buy things. त्या काळामध्ये लोक सारखे पैसे नाही वापरायचे कोणतीही वस्तू विकत घ्यायला. समटाईम्स दे एक्सचेंज थिंग्स ऑफ द सेम व्हॅल्यू. कधी ते एकसारखी किंमत असणाऱ्या वस्तू पण एकमेकांना एक्सचेंज करायचे, एकमेकांना द्यायचे. म्हणजे जर समजा एखाद्याला एखादी वस्तू आवडली तर त्याच्यासाठी पैसा नाही द्यायचे, त्याच्याकडची एखादी वस्तू द्यायची. जसं तुम्हाला जर तुमच्या मैत्रिणीचा बेल्ट आवडला, ठीक आहे, तर तुमच्याकडे पैसे तर नाही आहेत, मग तुम्ही तिला हातातल्या बांगड्या देणार आणि तिचा बेल्ट तुम्हाला घेणार. अशा प्रकारे तेव्हा व्यापार चालत असत. इन वन हाऊस देअर लिव्ड अ पुअर ओल्ड वुमन अँड हर ग्रँडडॉटर. एका घरामध्ये एक गरीब आजी राहत होती आणि तिची नात राहत होती. द फॅमिली हॅड वन्स बीन रिच बट नाऊ द ओनली थिंग दे हॅड लेफ्ट ऑफ ऑल देअर रिचेस वॉज अ डिश मेड ऑफ गोल्ड. तर ती फॅमिली होती ना, ते पहिले खूप श्रीमंत होते, पण आता त्यांच्याकडं ते एवढे श्रीमंत नव्हते. तर त्यांच्याकडची फक्त एक सोन्याची डिश आहे, तेवढीच बाकी होती. However, the grandmother did not know it was a golden dish. पण त्या आजीला माहीतच नव्हतं की ही जी डिश आहे ती सोन्याची आहे. The dish stood on a shelf among the other pots and pans and was not often used.
शेल्फ म्हणजे भांडी ठेवतो ना आपण, त्याला शेल्फ म्हणतात. भांड्याची जी मांडणी होती तर त्याच्यावरती ती डिश इतर भांड्यांसोबत होती आणि ती काय वापरामध्ये नव्हती, त्याचा कोणी काही वापर करत नव्हतं. नाऊ द ग्रीडी मर्चंट पास्ड दिस हाऊस कॉलिंग, बाय माय वॉटर जार्स, बाय माय पॅन्स, बाय माय टिनवेअर. आता तो जो लोभी व्यापारी होता की नाही, तर तो त्यांच्या घरापासून जातो. तो घरापासून जाताना ओरडत होता, माझ्याकडचे पाण्याचे जार घ्या, माझ्याकडचे पॅन्स घ्या, तवे घ्या, माझ्याकडचे टीनची भांडी घ्या, असं तो म्हणत चालला होता. द ग्रँड डॉटर सेड, ओ ग्रँडमदर, डू बाय समथिंग फॉर मी. ती जी नात आहे ती म्हणते आजीला, आजी माझ्यासाठी काहीतरी घे ना. तुम्ही पण तुमच्या आजी आजोबांना असा हट्ट करता की नाही एखादी गोष्ट बघितलं की, तशी ती म्हणत होती. माय डिअर सेड द ओल्ड वुमन, वी आर टू पुअर टू बाय एनिथिंग. मग ती आजी तिला म्हणती, अगं आपण खूपच गरीब आहोत काही घेण्यासाठी, आपल्याकडं काहीच नाहीये. आय हॅव नॉट एनिथिंग टू ट्रेड इवन. मला पैसे पण नाहीये त्यांना द्यायला आणि दुसरी कोणती वस्तू पण नाहीये त्या बदल्यात त्या व्यापाऱ्याला द्यायला. Grandmother, see, I have found this old dish among other pots and pans on the shelf. ती म्हणते, आजी आजी बघ ना, ह्या सगळ्या बाकीच्या भांड्यांसोबत आहे ना मला ही जुनी डिश सापडलेली आहे. वी डोंट एव्हर यूज इट. आपण तर त्याचा काही वापरच करत नाही. कॅन वी ट्रेड दिस. मग आपण ही देऊयात का त्याला आणि त्याच्याकडून काही नवीन घेऊयात का? परहॅप्स द मर्चंट विल टेक इट अँड गिव्ह अस समथिंग नाईस फॉर इट. तो व्यापारी ही घेईल आणि त्याच्या बदल्यात आपल्याला काहीतरी चांगली वस्तू देईल ना. अशी ती नात आजीला म्हणते. द ओल्ड वुमन कॉल्ड द मर्चंट अँड शोड हिम द डिश, सेईंग, विल यू टेक धिस सर अँड गिव्ह द लिटिल गर्ल हिअर समथिंग फॉर इट. मग ती आजी त्या व्यापाऱ्याला बोलवते, त्याला ती डिश दाखवते आणि म्हणते की हे तुम्ही घ्याल का प्लीज आणि ह्या माझ्या छोट्याशा मुलीसाठी काहीतरी द्याल का. द ग्रीडी मॅन टूक द डिश अँड स्क्रॅच इट्स साईड विथ अ निडल. तो जो लोभी व्यापारी होता त्याने ती डिश बघितली, घेतली आणि एका सुईने त्याच्यावरती असं स्क्रॅच केलं, असं ओरखडलं. ही केम टू नो इमिजिएटली दॅट इट वॉज अ गोल्डन डिश. आणि त्याला लगेच कळलं, इमिजिएटली म्हणजे लगेच त्याला समजलं की ही जी डिश आहे ही सोन्याची आहे. बट ही वॉन्टेड टू गेट इट फॉर नथिंग फ्रॉम द ओल्ड वुमन. पण त्याला त्या आजीला फसवायचं होतं, तिला त्याच्या बदल्यात काहीच द्यायचं नव्हतं आणि ती डिश तर सोन्याची त्याला घ्यायची होती. सो ही सेड, व्हॉट इज दिस वर्थ? नो इवन अ कॉपर कॉइन. मग तो म्हणतो, काय ह्या डिशची तर काहीच किंमत नाहीये, एखादं तांब्याचं नाणं सुद्धा येणार नाहीये त्याच्या बदल्यात. ही थ्रू द डिश ऑन द ग्राउंड अँड वेंट अवे. असं म्हणून तो ती डिश जमिनीवर फेकून देतो आणि निघून जातो. द क्राफ्टी मर्चंट वॉज प्लॅनिंग टू come back after some time and buy the dish for a few copper coins as if doing a great favor to the old lady. आणि हा जो क्राफ्टी मर्चंट आहे म्हणजे हा जो धूर्त होता, लबाड व्यापारी होता, तो काय प्लॅनिंग करत होता त्याच्या डोक्यामध्ये की आता आपण असं तिला म्हणूया की ही जी काहीच किंमत नाहीये, आधी निघून जाऊ आणि थोड्या वेळाने परत यायचं आणि तिच्यावर उपकार केल्यासारखं दाखवायचं, ह्याची तर काहीच किंमत नाहीये पण तरी सुद्धा मी तुला त्याच्या बदल्यात थोडेसे पैसे देतो, असं तो प्लॅन करत होता. After a while, the honest merchant finished the rounds of his streets and entered the street where the old lady lived. थोड्या वेळाने तो जो चांगला व्यापारी होता, ऑनेस्ट म्हणजे प्रामाणिक व्यापारी होता, तो त्याच्या रस्त्याचे राऊंड संपून ती जी म्हातारी आजी राहत होती त्या रस्त्याला येतो. He passed her house calling, buy my water jars, buy my tinware, buy my brass. आणि तो पण त्यांच्या घरासमोरून जाताना म्हणत असतो, माझे पाण्याची भांडी घ्या, माझी टीनची भांडी घ्या, माझी ब्रासची भांडी घ्या, असं तो म्हणत असतो. द लिटिल गर्ल heard him and begged her grandmother to see what this merchant would give for the dish. मग ती परत छोटी मुलगीने ते ऐकलं आणि ती आजीला म्हणू लागली, आजी बघ ना ग, तो व्यापारी तरी आपल्याला काय देतोय का ह्या डिशच्या बदल्यात. माय चाइल्ड,
said the grandmother. The merchant who was just here threw the dish on the ground and went away. ती आजी म्हणते, बाळा, आत्ताच बघितलं ना, तो एक व्यापारी आपली डिश असं जमिनीवर फेकून निघून गेला. आय हॅव नथिंग एल्स टू ऑफर इन ट्रेड. मला आता त्या डिश शिवाय दुसरं काहीच नाहीये त्याला द्यायला. बट ग्रँडमदर सेड द गर्ल, दिस वन लुक्स प्लीजंट. पण आजी, मला हा व्यापारी आहे ना, तो जरा चांगला वाटतोय. प्लीजंट म्हणजे जरासा चांगला वाटतोय. आस्क हिम, त्याला विचार ना. परहॅप्स ही विल गिव्ह अस समथिंग फॉर इट. परहॅप्स म्हणजे कदाचित तो आपल्याला याच्या बदल्यात काहीतरी देईल. कॉल हिम देन अँड शो इट टू हिम, सेड द ओल्ड वुमन. मग ती आजी म्हणते, मग बोलव त्याला आणि त्याला ही डिश दाखव बरं. ॲज सून ॲज द मर्चंट टूक द डिश इन हिज हँड, he knew it was of gold. जसं की त्या माणसाने हातामध्ये ती डिश घेतली, त्याला लगेच समजलं की ही सोन्याची डिश आहे. इमिजिएटली ही सेड, दिस इज अ गोल्डन डिश. आणि त्याने लगेच सांगितलं, ही डिश तर सोन्याची आहे. इट इज वर्थ मोर दॅन ऑल माय मनी अँड ऑल माय वेअर्स. तर हिची किंमत तर माझ्याकडे असलेल्या सर्व पैसे आणि माझ्याकडच्या सर्व ज्या वस्तू आहेत त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त आहे. आय विल ब्रिंग इनफ मनी टुमॉरो अँड देन बाय इट फ्रॉम यू. मी अजून पुरेसे पैसे उद्या घेऊन येईल आणि मग तुमच्यापासून ही सोन्याची डिश विकत घेईल. द ओल्ड वुमॅन वॉज ग्रेटली सरप्राईज्ड. त्या म्हाताऱ्या आजीला खूप आश्चर्य वाटलं. शी वॉज इम्प्रेस्ड बाय द ऑनेस्टी अँड गुडनेस ऑफ द मर्चंट. ती या व्यापाऱ्याचा जो प्रामाणिकपणा आहे आणि गुडनेस म्हणजे चांगुलपणा आहे, त्याने खूप इम्प्रेस झाली, भारावून गेली. टेक दिस डिश अँड गिव्ह मी द मनी टुमॉरो, शी सेड. ती म्हणाली, ही डिश तू आत्ता घेऊन जा आणि मला उद्या पैसे आणून दे. द ऑनेस्ट मर्चंट केप्ट ऑल हिज वेअर्स अँड मनी विथ द ओल्ड वुमॅन अँड टूक द डिश. तो जो प्रामाणिक व्यापारी होता त्याने त्याचे सगळे त्याच्याकडच्या असलेल्या वस्तू आणि पैसे त्या आजींना देऊन टाकले आणि त्यांच्याकडून डिश घेतली. ही लेफ्ट हिमसेल्फ ओनली इनफ मनी फॉर द बोट राईड दॅट ही हॅड टू टेक ऑन हिज वे बॅक. त्याने त्याच्याकडे फक्त त्याला परत जाताना तो बोटनी जात होता ना, मग त्याच्यासाठीच लागणारे पैसे ठेवले. After some time, the greedy merchant went back to the house where he had seen the golden dish and said, bring that dish to me and I will give you something for it. थोड्या वेळाने तो जो लोभी व्यापारी होता तो त्या घरापाशी आला जिथं त्याने जी सोन्याची डिश बघितली होती. आला आणि म्हणाला की ती डिश मला द्या, मी त्याच्या बदल्यात तुम्हाला काहीतरी देतो. नो, सेड द ग्रँडमदर. नाही, ती आजी म्हणाली. यू सेड द डिश वॉज वर्थलेस, बट अनादर ऑनेस्ट मर्चंट हॅड पेड अ ग्रेट प्राइस फॉर इट, सो आय गेव इट टू हिम. नाही, ती आजी म्हणाले, तू तर म्हणालास की ह्या डिशची काहीच किंमत नाही, वर्थलेस म्हणजे काहीच किंमत नाही आहे, पण तो दुसरा प्रामाणिक व्यापारी होता, त्याने आम्हाला ग्रेट प्राईज म्हणजे खूप सारे पैसे दिले त्याच्या बदल्यात, म्हणून मी ती त्याला देऊन टाकली. यू शूड नॉट ट्राय टू टेक ॲडव्हान्टेज ऑफ द पुअर अँड नीडी पीपल. तर तू हे जे गरीब लोक किंवा गरजू लोक आहेत तर त्यांचा फायदा घेण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही पाहिजे. व्हॉट कुड द ग्रीडी मर्चंट से. आता याच्यावर तो लोभी व्यापारी काय बोलणार, तो काहीच बोलला नाही. ही पेड द प्राइस फॉर हिज डिसऑनेस्टी अँड ग्रीड. त्याने त्याच्या अप्रामाणिकपणाचे आणि त्याच्या लोभीपणाची त्याला किंमत मिळाली होती. म्हणून मुलांनो, कधीही आपण अप्रामाणिकपणे बोलायचं नाही, खोटं बोलायचं नाही, नेहमी प्रामाणिकपणेच वागायचं. कधीही कोणत्या गोष्टीची लोभ करायचा नाही. म्हणजे आपल्याला एखादी वस्तू जरी भेटली तरी ती अजून भेटावी असं नाही, आपण समाधानी राहायचं. समजलं? बाय बाय.